माझी पाककलामध्ये आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मस्त खुसखुशीत अशा कापण्या खूपच भारी चवीला तयार होतात। यासाठी इथे 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी इथे गूळ घेतलेला आहे। आता हा गूळ आपल्याला फक्त इथे विरघळवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटात गूळ आपला वितळला जातो। गॅस बंद करून गार करून घेऊयात हे पाणी। दुसऱ्या एका पातेल्यात 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी इथे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतले। 1 चमचा वेलची जायफळ पूड, 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा बडीशेप पावडर घेऊन सगळे जिन्नस मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये जाईल 4 चमचे कडकडीत तुपाचं मोहन, तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता। आता हे जे पीठ आहे ते तुपाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। मूठ वळते की नाही ते चेक करायची। तर इथे आता छान मूठ वळली गेलेली आहे, म्हणजेच तुपाचं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे। आता यामध्ये गुळाचं जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे। थोडं-थोडं पाणी घालून आपण हा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत। एकसाथ इथे पाणी घालायचं नाहीये। अगदी पुरीला जसं आपण घट्ट पीठ मळतो ना, त्याच पद्धतीचं पीठ इथे मळून घ्यायचं आहे। तर इथे छान घट्टसर गोळा मी तयार करून घेतलाय। 10 ते 15 मिनिटांसाठी आता याला झाकण ठेवून साईडला ठेवणार आहे। गुळाचं पाणी पाव वाटी इतकं उरलेलं आहे। आता 15 मिनिटांनी पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी हा गोळा चांगला मी मळून घेणार आहे। एका डिशमध्ये मी खसखस काढून घेतलेली आहे। आता इथे पीठ वगैरे काहीही न लावता ही पोळी आपण लाटून घेणार आहोत। मीडियम जाडीची पोळी इथे लाटून घ्यायची, फार पातळ किंवा फार जाडही ठेवायची नाही। आता दोन्ही बाजूंनी खसखस पेरून घ्यायची आणि वरनं लाटणं फिरवायचं की जेणेकरून खसखस दाबली जाईल। तर इथे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित मी खसखस पेरून घेतलेली आहे। आता कटरच्या सहाय्याने इथे आपण ह्या कापण्या कट करून घेऊया। तर कटर थोडंसं तिरकस फिरवायचं म्हणजे छान डायमंड शेप येतो आपल्या कापण्यांना इथे। तर इथे व्यवस्थित डायमंड शेप आलेला आहे आणि खूपच भारी इथे कापण्या आपल्या तयार झाल्यात। तर आता सगळ्या कापण्या अशा मी कट करून घेणार आहे। तुमच्याकडे जर का कटर नसेल तर सुरीने देखील कट करू शकता। इथे अशा प्रकारे ह्या सगळ्या कापण्या मी त्याच पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत। आणि दुसरीकडे मी तेल देखील गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये कापण्या आपण सोडत जाणार आहोत। तर इथे आता गॅस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। फास्ट गॅस इथे करायचा नाहीये, नाहीतर कापण्या आपल्या करपू शकतात। कारण यामध्ये गूळ देखील आहे, पटकन काळसर रंग पकडतो याला। त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवर या कापण्या आपण छान फ्राय करून घेणार आहोत। तर इथे आता खरपूस रंग येईपर्यंत मी या कापण्या फ्राय करून घेतल्यात, काढून घेते एका डिशवर किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्या। दुसरी बॅच देखील त्याच पद्धतीने मी इथे फ्राय करून घेते आणि खूपच भारी या कापण्या तयार होतात। आषाढातला हा अगदी पारंपरिक पदार्थ आहे। अशा प्रकारे या सगळ्या कापण्या इथे मी फ्राय करून घेतलेल्या आहेत। याचा डिटेल व्हिडिओ माझी पाककला आहे आपल्या चॅनलवर आहे, आवर्जून पहा। रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक यू।